भगवान बुद्ध आणि त्यांचा धम्म, चतुर्थ खंड भाग दुसरा, त्यामधील पाठ तिसरा, पुनर्जन्म कोणाचा? पुनर्जन्म कोणाचा? सर्वात बिकट प्रश्न म्हणजे पुनर्जन्म कोणाचा? एखादा मृत झालेला मनुष्य परत नवा जन्म घेतो का? सर्वात बिकट प्रश्न म्हणजे पुनर्जन्म कोणाचा? एखादा मृत झालेला मनुष्य परत नवा जन्म घेतो का? या सिद्धांतावर बुद्धाचा विश्वास होता काय? असणे असंभाव्य दिसते. या सिद्धांतावर बुद्धाचा विश्वास होता काय? असणे असंभाव्य दिसते. मृत मनुष्याचे सर्व भौतिक अंश एकत्र येऊन त्यांनी एक नवा देह बनविला तरच त्या मनुष्याचा पुनर्जन्म घडणे शक्य आहे. काय म्हटलं गेलेलं आहे? मृत मनुष्याचे सर्व भौतिक अंश एकत्र येऊन त्यांनी एक नवा देह बनविला तरच त्या मनुष्याचा पुनर्जन्म घडणे शक्य आहे. किती मोठं संशोधन आहे. आता असं कधी होऊ शकते काय? तो आता संशोधनाचा विषय आहे. पण रोबोट मात्र तयार होईल. रोबोट, इलेक्ट्रॉनिक, बोलणारे रोबोट, काम करतात रोबोट, असे रोबोट आता तयार होऊ राहिले. मृत मनुष्याचे सर्व भौतिक अंश एकत्र येऊन त्यांनी एक नवा देह बनविला तरच त्या मनुष्याचा पुनर्जन्म घडणे शक्य आहे. जर नवा देह वेगवेगळ्या मृत मनुष्याच्या भिन्न भिन्न भौतिक अंशाच्या मिश्रणांनी बनत असला, जर नवा देह वेगवेगळ्या मृत मनुष्यांच्या भिन्न भिन्न भौतिक अंशाच्या मिश्रणांनी बनत असला तर पुनर्जन्म शक्य आहे. परंतु तो त्या एकाच मृत मनुष्याचा पुनर्जन्म असू शकत नाही. भिक्खूंनो, खेमा हिने हा मुद्दा प्रसेनजित राजाला चांगला स्पष्ट करून सांगितला आहे. आता ते ट्रान्सप्लांट होते, हृदयाचं ट्रान्सप्लांट, किडनीचं ट्रान्सप्लांट, डोळे बसते नवीन, तर असं विविध प्रकारचे ऑपरेशन होतात. त्यामध्ये अवयव दान करता येते. एखादा कोणत्याही मनुष्याला जर आपला अवयव दान करायचं असेल ना, एक फॉर्म भरून द्या ते दवाखान्यात, तर का बा मी गेल्यानंतर माझी बॉडी जाळायची नाही, डोनेट. तर त्याच्यावर मग काही जे डॉक्टर बनतात ना, ते मग त्याच्यावर संशोधन करतात, अभ्यास करतात, आणि आपले जे अवयव चांगले आहे ते काढून घेतात, ते दुसऱ्याला जाऊन देतात. मग जर तिनं दान केलं तर, पण हे दान कोण करते? जो हयातीमध्ये आहे, जिवंत, तोच व्यक्ती ते दान करू शकते. भिक्खूंनो, खेमा हिने हा मुद्दा प्रसेनजित राजाला चांगला स्पष्ट करून सांगितला आहे. एकदा तथागत श्रावस्ती जवळील अनाथ पिंडकाच्या जेतवन रामात राहत होते. त्या समयी कोशल जनपदात परिभ्रमण करून खेमा ही श्रावस्ती आणि साकेत ह्या नगरात दरम्यान असलेल्या तोरणवथ्थूमध्ये राहत होती. यावेळी कोसल राजा प्रसेनजित साकेतून श्रावस्ती येथे जात होता. एक रात्र तो तोरणवथ्थू येथे राहिला. प्रसेनजित राजाने एका माणसाला बोलावून सांगितले, हे बघ सन्माननीय, अशा एखाद्या भिक्खूला किंवा ब्राह्मणाला घेऊन ये. ठीक आहे, असे बोलून तो तोरणवथ्थूत राजसन्मानास योग्य असा भिक्खू अथवा ब्राह्मण शोधू लागला, परंतु असा कोणीही त्याला आढळला नाही.
शेवटी तोरणवत्तूमध्ये राहावयास असलेली भिक्खुनी खेमा त्याला दिसली. तिला भेटून तो कौशलराज प्रसेनजिताकडे गेला आणि म्हणाला, पस्से नावाची नदी आहे त्यावरून प्रसेनजित असं नाव पडलं. प्रसेनजितकडे गेला आणि म्हणाला, महाराज, आपल्या सन्मानास योग्य असा भिक्खू अथवा ब्राह्मण येथे कोणी दिसत नाही, परंतु येथे खेमा नावाची तथागतांची एक शिष्य आहे. तिच्या संबंधी अशी वार्ता प्रसूत आहे की ती विचारसंपन्न, विचक्षण, बहुश्रुत, वादविवादात कुशल आणि प्रत्युत्पन्न मतीची अशी अरहंत स्त्री आहे. महाराजांनी तिचा सन्मान केल्यास तो योग्यच होईल. हे ऐकल्यावर कौशलराज प्रसेनजित भिक्खुनी खेमाला भेटण्यास गेला. तिच्या समीप गेल्यावर तिला अभिवादन करून तो बाजूला बसला आणि म्हणाला, या विषयासंबंधी आपले म्हणणे काय आहे? मृत्यूनंतर तथागतांचे अस्तित्व राहते काय? काय प्रश्न केला त्यांनी? मृत्यूनंतर तथागतांचे अस्तित्व राहते काय? महाराज, हे गुढ तथागतांनी स्पष्ट केलेले नाही. का नसून केलं स्पष्ट? का? किती मोठा विषय आहे. महाराज, हे गुढ तथागतांनी स्पष्ट केलेले नाही. हेच त्याचं उत्तर होय पहिली गोष्ट तर. पण माझं असं मत आहे, का स्पष्ट केलं नसेल? कारण लोक अंधश्रद्धेने जातील. काय घेणं नाही ना. भगवंत आहे का नंतर? नाही काय. त्यांनी तत्त्वज्ञान दिलं ना. भगवंतांनी तत्त्वज्ञान दिलं आणि कर्मावर सोडलेलं आहे. कर्माचा चेंडू खेळत राहा. काय चेंडू आहे तो? बॅट घ्या, एक बॅट, एक कर्माचा चेंडू. आता ते खेळा दिले. कसं खेळायचं आहे? तर चांगलं खेळायचं आहे, वाईट खेळायचं आहे, देऊन दिलं आहे आपापल्या हाती. आता भगवंत गेल्यानंतर राहते काय? नाही राहते काय? काहीच त्याचं हे नाही आहे. ते गुढ तथागतांनी स्पष्ट केलेले नाही. म्हणून का स्पष्ट केलं नसं मला असं वाटते का बा लोक अंधश्रद्धेने जातील. असं म्हटलं भगवंत बा त्या लोकात राहतात, झालं मग गेले अंधश्रद्धेत. जास्त अति करतील ना. अतिरेक होईल ना. मग अतिरेक होईल आणि तो अतिरेक घातक आहे. अतिरेक झालं म्हणून तर सगळं हे जन्माले आलं. ही ज्ञान महायान वाचून पहा. महायान हे जेवढे आहेत नाही झाले तयार 33 कोटी हे महायानातून झालेले आहे. लय मोठा इतिहास आहे. हे सोयीन ते भगवान बुद्ध गेल्यानंतर सगळं ते विचित्र वज्रयान, तंत्रयान, थेरवाद लय झाले त्यात तयार. मग हे अलग अलग यान तयार झाले लय. मग त्यामध्ये असे हे झाले समूह तयार, अलग अलग समूह. हा माया ग्रुप, हा माया ग्रुप, हा माया ग्रुप, हा माया ग्रुप. आता नाही का संघटना? या भारतामध्ये हजारो संघटना आहे. याची टोळी वेगळी, त्याची टोळी वेगळी, त्याची टोळी वेगळी आहे का नाही? सगळे वेगवेगळ्या टोळीनं काम करतात. समीकरण होते त्याच्यामध्ये. कधी कधी असंही होते का ज्याला सगळ्यात मतं कमी भेटते तोच सत्तेमध्ये बसते. पहा कसं आहे गणित. ज्याला सगळ्यात कमी मतं भेटते तो सत्तेमध्ये बसते. हे असं समीकरण आहे. हे तुकड्या तुकड्याचे समीकरण आहे ते. आणि जे बाकीच्याला सगळ्यात जास्त मतं भेटते ते सत्तेत बसत नाही. याला म्हणतात फोडाफोडी. ह्या सगळ्या ज्या बाबी आहेत ह्या बाबी आपण समजून घेतल्या पाहिजे. का या विषयामध्ये कानी नंतर भगवंताच्या धम्मामध्ये कानी जे हे तुकडे पडले, धम्म एकच आहे. धम्मात नाही पडले तुकडे, माणसात पडले. धम्म सांगणारे माणसं एकत्र नाही राहिले, ते विखुरले. त्याच्या आपसामध्येच नाही पटत. का? हे त्यांचा प्रश्न आहे तो. आता
धम्माचा प्रश्न नाही, तो त्यांचा स्वतःचा वैयक्तिक प्रश्न आहे. तो वैयक्तिक प्रश्न काय असू शकते? भगवंत सांगून गेले 2500 वर्ष अगोदर. दुःख आहे, दुःखाला कारण आहे. तर विखुरण्याचं कारण एकच आहे. दुःखाचं कारण राग, द्वेष, लोभ, मोह. याच कारणातून मला असं वाटते ते विखुरलेले आहे. दुःख आहे ना, आपलं दुःख कोणतं आहे? का एकत्र नाही बा, एकत्र नाही. आता बाबासाहेबांच्या मातृसंघटना आहे, एकत्र नाही, हे दुःख आहे आपलं. काय आपलं दुःख? एकत्र नाही आहे, हे दुःख आहे. दुःखाचं कारण काय? राग, द्वेष, लोभ, मोह. ह्या 4 कारणांनाच विखुरलेले आहे असं मला वाटते बा. हेच आहे, दुसरं काही नसते. हे दुःख आहे ना, हेच आहे सगळं काही. मग त्यामध्ये म्हणता आम्ही या तयार आहो वगैरे, हे ह्या सगळ्या गोष्टी मग आणि ह्या तात्पुरत्या आल्या. पण दुःखाचे कारण हेच आहे, राग, द्वेष, लोभ, मोह. आणि म्हणून का नाही भगवान बुद्धाचे विचार जरी एक असले तरी त्याचा प्रवाह वाहून नेणारे एका डोक्याचे नाही आहेत, अलग अलग डोक्याचे आहे. आणि म्हणून का नाही ते एकत्र मिळून नाही काम करत. हाच भाग आहे आणि तो चालत राहणार आहे. म्हणून धम्म काय म्हणते, म्हणून कोण काय म्हणते हे नका बघा. भगवंताने आपलं स्वतः अनुभवा म्हणते, धम्म काय म्हणते हे अनुभवा. हेच महत्त्वाचं आहे. आणि म्हणून बाबासाहेबांनी काय केलं का, हे बस सगळं हे याच्यामध्ये एवढं भेसळ झाली बुद्धिझममध्ये बा, एवढं काय काय सुरू झालं हे बाबासाहेबांनी बघितलं. आणि म्हणून बाबासाहेबांनी काय केलं मग का, हे बा इकडे येता कामा नये. हे जे सोंग आहे, धतिंग आहे, हे इकडे येता कामा नये. एवढी माझ्या लोकांची अजून बुद्धी प्रगल्भ नाही आहे, हे त्याला स्पष्टता करून नाही सांगू शकत सध्या. मग बाबासाहेबांनी काय केलं, 22 प्रतिज्ञा दिल्या. डायरेक्ट 22 प्रतिज्ञा देऊन टाकल्या. आणि ते बुद्ध धम्माचं ते काय झालं, कवच झालं, कवच. त्याला म्हणतात सैनिक. आणि त्याचमध्ये संपूर्ण धम्म दडलेला आहे. 22 प्रतिज्ञेमध्येच का नाही संपूर्ण धम्म दडलेला आहे. एकूण एक प्रतिज्ञा वाचली तर ते सगळं दिसते आपल्याला, सगळं माहीत पडते का इतकं का केलं असं बाबासाहेबांनी. आणि मग 22 प्रतिज्ञेमध्ये ते जे आलं नावं त्याला वेगळून मग नवीन नवीन मग धम्म आपल्या याच्यामध्ये घुसवण्याचा प्रयत्न केला. आणि तो झालेला आहे. आले 2-4 त्याला आपण काय म्हणतो आहे का नाही, आले बा. तर ते कोणी बाबा म्हणते, कोणी काय आई म्हणते, कोणी ताई म्हणते, काहीतरी आलं पूजण्यासाठी बुद्धाला सोडून. असं झालेलं आहे. तर हे बाबा पण लक्षात घेतली पाहिजे. महाराज हे गुढ तथागतांनी स्पष्ट केलेले नाही. तथागतांचे मृत्यूनंतर अस्तित्व राहते काय असा प्रश्न विचारला असता त्याचे उत्तर तथागतांनी सांगितले नाही असे म्हणतात. व दुसऱ्या प्रश्नाचीही तशीच उत्तरे देतात. दुसऱ्या प्रश्नाचीही तशीच उत्तरे देतात. तथागतांनी हे गुढ उकलून न सांगण्याचे काय कारण असावे बरे? महाराज या बाबतीत मी आपणालाच एक प्रश्न विचारीन आणि आपणास योग्य वाटेल तसे त्याचे उत्तर द्या. महाराज आपणाजवळ असा कोणी गणिती आहे काय की जो गंगेतील वाळूकणांची शेकड्यांनी, हजारांनी अथवा लक्षांनी गणिती करू शकेल? नाही, तसा कोणीच नाही. मग तुमच्याजवळ असा कोणी गणिती आहे काय की तो समुद्रात इतके करोड, इतके हजार, इतके लाख माप पाणी आहे हे सांगू शकेल? नाही, असा कोणीच नाही. असे का? कारण समुद्र खोल, अमर्याद, अगाध आहे. त्याप्रमाणे महाराज तथागतांनी देह परित्यक्त केल्यावर ते मुळापासून छेदलेल्या तालवृक्षासारखे परत पुन्हा उगवणार नाहीत. तथागतांच्या देहासंबंधी काय सांगता येईल? तथागत शरीर विमुक्त झाल्यावर समुद्रासारखेच अमर्याद आणि अगाध आहे. समुद्रासारखे आहेत ते. त्यांना कोणी मापू शकत नाही.
का ते कुठं आहे काय आहे हे नाही सांगू शकत कोणी. त्याची एवढी हेच नाही ना, असं त्याचं सांगण्याचा प्रयत्न आहे. अमर्याद आणि अगाध आहेत अशा स्थितीत तथागतांना मृत्यूनंतर अस्तित्व आहे अथवा नाही, किंवा आहे आणि नाही असे कोणतेही विधान लागू शकत नाही. असे कोणतेही विधान लागू शकत नाही. तथागतांची त्यांच्या वेदनांवरून व्याख्या करून गेल्यास त्या वेदना तथागतांनी परित्यक्त्य केलेल्या आहेत, आमूलाग्र नाहीशा केलेल्या आहेत. वेदना विमुक्त असे तथागत थोर समुद्राप्रमाणे अमर्याद आणि अगाध आहेत. तेव्हा मृत्यूनंतर तथागतांचे अस्तित्व राहते अथवा राहत नाही, किंवा राहते आणि राहत नाही ही विधाने तथागतांना लागू पडत नाही. त्याप्रमाणेच संज्ञा, संस्कार, विज्ञान आता हे का लागू पडत नाही बा? भगवंत हे समुद्रासारखं त्याचं जे ज्ञान आहे ना ते समुद्रासारखं आहे. हेच तर नाही समजून राहिलं. ते तिकडं कुठं जातं आपण? आता ते आहे का नाही काय? त्याचं ज्ञानच एवढं मोठं आहे का? तेच आपल्याला काही समजणं कठीण आहे. ते ज्ञानच एवढं धम्माचं भयंकर महाभयंकर आहे का तेच समजत नाही आपल्याला. याच्यामध्ये माहीत आहे मागं आपल्याला हे आलं होतं, एनर्जी, शक्ती असते बा. शास्त्र म्हणते शक्ती, एनर्जी कधीही नाश पावत नाही. मृत्यूनंतर सर्व उच्छेद होतो आणि मागे काहीच उरत नाही. ही विचारसरणी भौतिक शास्त्राविरुद्ध आहे, कारण ही विचारसरणी शक्तीचे सामूहिक सातत्य या प्रमाणाशी जुळत नाही. शक्ती, आता शक्ती काय होय हेच तर किती मोठा विषय आहे का नाही? नाही समजत लवकर. ह्या ग्रंथ कोणी कितीही वेळा वाचला तरी असेल ना, यातले काही वाक्य असे आहेत का ते माणसाच्या बुद्धीला काही हे करू शकत नाही, पार करू शकत नाही. ते नाही समजू शकत एवढ्या लवकर. त्याला लय हे लागते. आता शक्तीवर थोडंसं हे केलं मी, पण ते नाही सांगू शकत सध्या. त्याप्रमाणेच संज्ञा, संस्कार, विज्ञान यांच्या आधारे तथागतांची व्याख्या करू लागल्यास तीही त्यांना लागू पडत नाही, कारण त्या सर्वांपासून समूळ विमुक्त झालेले तथागत हे थोर समुद्रासारखे अमर्याद आणि अगाध आहेत. तेव्हा मृत्यूनंतर तथागतांच्या अस्तित्वासंबंधी अथवा अनस्तित्वासंबंधी विधान त्यांना लागू पडत नाहीत. खेमाने हे शब्द ऐकून कोसल राजा प्रसेनजित आनंदित झाला. आपल्या जागेवरून उठला, तिला नमस्कार केला आणि तो निघून गेला. म्हणजे बघा का भगवंत बस समुद्रासारखे आहेत, त्यांना आहे काय नाही काय हे शब्द लागू पडत नाही. आता राजाला समजलं, आपण ऐकलं, आपल्याला समजलं काय पा कसं आहे ते, त्याला समजलं तो उठला चालला गेला का बा समुद्रासारखे आहे नाही आहे हे त्याला लागूच पडत नाही. आणि आहे काय नाही काय हे त्यांना शब्द लागू पडत नाही बा. तर तो त्याला समजलं ते का समुद्रासारखं चालला गेला उठून. आता आपल्याला समजलं ना. आता हे कोण सांगा आपल्याला याला उकल करून का समुद्रासारखे म्हणजे काय बा आता आहे का नाही? हेच तर द्विध आहे. तर मला असं वाटतं इथं का भगवंताचे जे विचार आहे हे महासागरासारखे आहे. असंख्य महासागर एकत्र जरी आले तरी धम्माची काय धम्म त्यात समावू शकत नाही, त्याच्यापेक्षा मोठा आहे. इतका मोठा धम्म आहे भगवंतांनी दिलेला. तर म्हणून का नाही त्यांचं मापदंड आपण ते आहे काय नाही काय अशावरून ते लावू शकत नाही आपण. आहे म्हटलं तर मग म्हणजे दाखवा कुठं आहे, आणि नाही म्हटलं तर मग धम्म काऊन आहे का नाही? म्हणून त्यांना हे शब्द लागू पडत नाही. धम्मामध्येच बुद्ध दडलेले आहेत. धम्माचे जोपर्यंत वाहक आहे, आणि धम्म का नाही ह्या धम्माचे वाहक जरी नसले तरी धम्म राहते. धम्म हा नैसर्गिक आहे. त्याला कुठल्याही पुस्तकाची किंवा कुठल्याही त्याला अशा पेनाची किंवा त्याच्या पुस्तकाची गरज नाही आहे धम्माला. धम्म हा व्यापक आहे, तो नॅचरल आहे, तो नैसर्गिक आहे. आणि जेव्हा समजून घ्या सगळे पुस्तकं जरी नष्ट झाले, फक्त माणसंच उरले, माणसं सगळे समजून घ्या पुरे अंधश्रद्धेमध्ये गेले, त्यांना सगळे दरिद्रीमध्ये गेले हे झाले, तेव्हा बुद्ध येत असतात. आणि मग ते काही ज्ञान संशोधन करतात आणि लोकांना सांगतात, कारण तो नॅचरल तत्त्वज्ञान आहे ते. आणि ते मग येत असते कालांतरानं.
जेव्हा अतिरेक होते, काही होते, जसे बाबासाहेब आले, माहीत होतं का काही काळापर्यंत बाबासाहेब येणार बा, आहे का नाही? अन्याय अत्याचार चालूच होता, आहे का नाही? अपमान, त्यामध्ये फार भयंकर त्रास, पाण्याचा त्रास, विविध प्रकारचा त्रास चालूच होता. बाबासाहेब आले, पहा म्हणा, ज्यांना शाळेच्या बाहेर बसवलं, ज्यांना हाकललं, त्यांचे कपडे अशा चिखलानं भरून त्यांच्या हाती देत होते, अशा महापुरुषानं देशाचं संविधान लिहिलं. जे वर्णाचे बाहेर होते त्यांनी संविधान लिहिलं. बघा, इतकं मोठं सहन करून संविधान लिहिलं. आणि बाबासाहेबांपाशी एवढी मोठी करुणा होती, बाबासाहेबांनी बदलाही नाही घेतला. पहा, तिथं ब्राह्मणालाही आपलं समजलं, क्षत्रियालाही आपलं समजलं, वैश्यालाही आपलं समजलं, शूद्रालाही आपलं समजलं. हेच तर करुणा आहे बाबासाहेबाची. पहा किती मोठे कारुणिक होते बाबासाहेब. करुणामय हे, आणि सुधारणामध्ये संविधान तयार केलं का सुधारले का हो? ह्या संविधानाच्या माध्यमातून कायद्याच्या चौकटीमध्ये आले, समता, स्वातंत्र्य, बंधुत्व, न्याय. सुधरा, या संविधानाच्या माध्यमातून सुधरा तुम्ही. एकामेकावर काही अन्याय अत्याचार करू नका. सगळे माणसं आहात तुम्ही. आणि जे आरक्षण दिलं ते माणसाच्या त्या भेदभावामुळे दिलेलं आहे, त्यांच्या असमानतेमुळे दिलेलं आहे. त्यांच्यावर जो लादलेला हजारो वर्षाचा जो पगडा आहे त्यानुसार त्यांना ते आरक्षण तरतूद तयार करून दिली होती. तुम्ही संघर्ष करा आणि ते आपले अधिकार मिळवा. लोकांनी संघर्ष केला, आपले अधिकार मिळवले. आणि आजही संघर्ष चालू आहे. काही जण अजूनही आरक्षण मागू राहिले, आम्हाला याच्यामध्ये टाका, आम्हाला वेगळं द्या. तर चालूच आहे. हे सगळे अधिकार संविधानाने दिलेले आहे. म्हणून बाबासाहेबांची ही करुणा होय, मैत्री होय, शांती होय, का त्यांनी कोणासोबतही बदला नाही घेतला. म्हणून त्यांना बुद्धिसत्व म्हणतात. त्यांनी सोडलं सगळं, तुम्ही त्याच्या कर्मावर. संविधान आहे, गुन्हा करसान भोगसान, कर्म करसान भोगसान. संविधान सोडून दिलेलं आहे. आता तिथं बाबाचं हेही म्हटलं, संविधान चालवणारे कसे आहेत? चांगले असतील चांगलं चालत, वाईट असेल तर वाईट चालत. तत्त्वज्ञान चांगलंच आहे. चालवणारा माणूस किती नैतिकतावान आहे, किती प्रामाणिक आहे, याच्यावर सगळं अवलंबून आहे. आणि म्हणून का नाही, या देशातल्या जे बाबासाहेबांना राग करतात त्यांनी उपकार मानले पाहिजे. का त्यांनी बदला नाही घेतला, त्यांनी करुणा केली. का बा, नाही ते काही करू शकले असते, काही पण करू शकले असते बाबासाहेब. लेको हो, मायाले त्रास दिला येणं मले, येणं लयच त्रास दिला मले. बाबा सगळंच माहीत होतं, कोण त्रास दिला, कोणले जबाबदार आहे सगळंच माहीत होतं, कोणता समूह जबाबदार आहे सगळंच माहीत होतं. पण बाबासाहेबांनी काहीच नाही घेतला बदला. बाबासाहेबांनी काय केलं, कायद्याच्या चौकटीत राहून काम केलं. करुणामय होते बाबासाहेब, करुणामय. पण बाबासाहेबांना हे ठाऊक होतं का भविष्यामध्ये जो येणारा जो वर्ग आहे तो अभ्यास करण, यांना अधिक दुरुस्त करण्याचा प्रयत्न करत, अधिक दुरुस्त करण्याचा प्रयत्न करत, कायद्याच्या चौकटीत राहून. आणि तेच चालू आहे. आपण जे करतो, शांती आहे आपल्यापाशी, मैत्री आहे, करुणा आहे, ह्या सगळ्या चौकटीत राहून आपण दुरुस्त करण्याचा प्रयत्न करत राहतो. आमचंही ऐकून घ्या, समजून घ्या हे का होत आहे. आता काही आता ब्राह्मण समूहाचे लोक भगवान बुद्धांना गुरु मानतात, ते सुद्धा आता चांगलं काम करू राहिले. तेच बोलतात, आपलं बोलायचं कामही नाही आता जास्त, तेच बोलू राहिले त्याच्या ह्याच्यात. आता त्यांना बुद्ध मांडू राहिले ते चांगल्या प्रकारे. आपण काय मांडू, एवढं ते प्रामाणिकपणे बुद्ध मांडू राहिले आता. तर आता त्याचा आपसामध्येच वाद सुरू झालेला आहे. कारण त्यांनी अभ्यास केला ना, आता खरं काय, खोटं काय, सत्य काय, असत्य काय सगळं समजून राहिलं आता. आणि दुरुस्तीकडे वाटचाल होऊ राहिली आता. मग सगळ्या समुदायामध्ये काय असे ना, चांगले लोकंसुद्धा आहेत आणि वाईटही आहेत. चांगलं आणि वाईट सगळीचकडे असते. माणूस हा वाईट असतो आणि माणूस हा चांगलाही असतो. फक्त त्याला विचार कुठले आहे, चांगले विचार आहे का वाईट विचार आहे, याच्यावर अवलंबून आहे. आणि म्हणून चांगले विचार घेऊन आपण प्रवास केला पाहिजे. म्हणून बाबासाहेबांनी आपल्याला सगळं हा जो धम्म दिलेला आहे का याच मार्गाने तुम्ही कार्य करा. आणि म्हणून या सगळ्या बाबी या धम्मामध्ये दडलेल्या आहेत.
तथागतांच्या मृत्यूनंतर अस्तित्व राहते काय असा प्रश्न विचारला असता त्याचे उत्तर सांगितले तथागतांनी सांगितले नाही असे म्हणतात व दुसऱ्याही प्रश्नाचीही तशीच उत्तर देतात. तथागतांनी हे गूढ उकलून न सांगण्याचे काय कारण असावे बरे? महाराज, या बाबतीत मी आपणाला एक प्रश्न विचारीत आणि आपणास योग्य वाटेल तसे त्याचे उत्तर द्या. तर इथं खाली जे म्हटलं गेलं आहे, कारण समुद्र खोल अमर्याद अगाध आहे, त्याप्रमाणे महाराज तथागतांनी देह परित्यक्त केल्यावर ते मुळापासून उच्छेदलेल्या तालवृक्षासारखे परत पुन्हा उगवणार नाहीत. तथागतांच्या देहासंबंधी काय सांगता येईल? तथागत शरीर विमुक्त झाल्यावर समुद्रासारखेच अमर्याद आणि अगाध आहेत. अशा स्थितीत तथागतांना मृत्यूनंतर अस्तित्व आहे अथवा नाही किंवा आहे आणि नाही असे कोणतेही विधान लागू शकत नाही. तथागतांची त्यांच्या वेदनावरून व्याख्या करून गेल्यास त्या वेदना तथागतांनी परित्यक्त केल्या आहेत, आमूलाग्र नाहीशा केलेल्या आहेत. वेदना विमुक्त असे तथागत थोर समुद्राप्रमाणे अमर्याद आणि अगाध आहेत. तेव्हा मृत्यूनंतर तथागतांचे अस्तित्व राहते अथवा राहत नाही किंवा राहते आणि राहत नाही ही विधाने तथागतांना लागू पडत नाहीत. ही विधाने तथागतांना लागू पडत नाहीत. त्याप्रमाणेच संज्ञा, संस्कार, विज्ञान यांच्या आधारे तथागतांची व्याख्या करू लागल्यास तीही त्यांना लागू पडत नाही. कारण या सर्वांपासून समूळ विमुक्त झालेले तथागत हे थोर समुद्रासारखे अमर्याद आणि अगाध आहेत. तेव्हा मृत्यूनंतर तथागतांच्या अस्तित्वासंबंधी अथवा अनस्तित्वासंबंधी विधान त्यांना लागू पडत नाहीत. बाबासाहेब शरीराने गेले पण आजही विचारानं जिवंत आहे. ताकदवर आहे बाबासाहेब. बाबासाहेब पुतळ्याच घाबरतात लोक. त्यांचा जो पुतळा आहे ना, पुतळा बाबासाहेबांचा, त्यांचं रूप, त्याला घाबरतात लोक. हा इतकं डेंजर काम आहे. सगळ्यांच्या खिलाफ बोलतील. बाबासाहेबांच्या खिलाफ बोललं का त्याचं आलं काही ना काही होते. काय होते ते सगळं कायद्यानंच होते ते, पण होते. कारण बाबासाहेबांनी तसे विचार पेरून गेलेले आहेत. त्यांची ताकद तशी, विचारांची ताकद तेवढी मोठी होती. कालही होती, आजही आहे आणि उद्याही राहणार. ते तपासत राहतात फक्त. एखादं याच्यावर करून ते तपासत राहतात का कुठपर्यंत आहे बा तीव्रता. पण आपले लोक एवढे समजदार आहेत, बुद्धा धम्म आहे ना आपल्यापाशी. शांत चित्तानं कार्य करतात, शांत चित्तानं कार्यवाही करतात आणि हे चालत राहणार आहे. क्रांती आणि प्रतिक्रांती. पण इतका जो असा करते विटंबना, ते डोकं काय असेल त्याचं आलं, कुठल्या दिमागाचं असेल बिचारा, त्याचं दुखणं काय आहे. त्याचं दुखणं त्याचं महत्त्व म्हणजे त्याचं दुखणं काही आहेच नाही. तो भ्रमात आहे. त्याचं दुखणं काहीच नाही आहे. तो भ्रमामध्ये दुःखीत आहे. तो भ्रम कल्पनेमध्ये तो दुःखी आहे. असं काय केलं का ज्याला तो तसा प्रकार करते बिचारा. त्याचा तो भ्रमामध्ये आहे, कल्पनेमध्ये आहे. म्हणून तो काही बाबासाहेबांच्या पुतळ्याला घाबरते आणि काही जण त्याची विटंबन करण्याचा प्रयत्न करतात. तर हे होत राहणार आहे. कारण कालांतराने नवीन नवीन माणसं जन्माला येतात. विष पेरणारी आहे आणि अमृतसुद्धा पेरणारे लोक आहेत. म्हणून अमृत स्वीकारलं पाहिजे आपण, विष सोडून दिलं पाहिजे. खेमाने हे शब्द ऐकून कोसल राजा प्रसेनजित आनंदित झाला. खेमाचे हे शब्द ऐकून कोसल राजा प्रसेनजित आनंदित झाला. आपल्या जागेवरून उठला, तिला नमस्कार केला आणि तो निघून गेला. दुसऱ्या एका प्रसंगी प्रसेनजित तथागतांकडे गेला. दुसऱ्या एका प्रसंगी प्रसेनजित राजा तथागतांकडे गेला असता त्यांना अभिवादन करून त्याने विचारले, भगवान, मग तथागतांना मृत्यूनंतर अस्तित्व नाही असे म्हणता येईल काय? महाराज, या संबंधी मी काहीच म्हटलेले नाही. भगवान, मग तथागतांना मृत्यूनंतर अस्तित्व आहे असे म्हणता येईल काय? महाराज, मी तसेही म्हटलेले नाही. नंतर त्याने खेमाला विचारलेलेच दुसरे प्रश्न विचारले, भगवान, मी जेव्हा आपणाला विचारता मृत्यूनंतर तथागतांना अस्तित्व आहे काय अथवा नाही काय, तर आपण म्हणता मी ते सांगितलेलेच नाही.
तर भगवान ह्या न सांगण्याचे कारण काय? पहा, हेही प्रश्न झाला अजून तयार. न सांगण्याचे कारण काय? महाराज, मी आता तुला एक प्रश्न विचारतो आणि तुला योग्य वाटेल तसे उत्तर दे. त्या ठिकाणी भगवंतांनी खेमासारखेच प्रसेनजितला प्रश्न विचारले. भगवान, ही खरोखर आश्चर्याची गोष्ट आहे की गुरु शिष्यांनी दिलेली उत्तरे अर्थशः आणि अक्षरशः समान, सुसंवादी, सुसंगत आणि उच्चतम आहेत. भगवान, एका समयी मी भिक्खुनी खेमाकडे गेलो होतो आणि तिला याच गोष्टीसंबंधी विचारले होते आणि भगवंतासारखेच तिने अक्षरशः उत्तर दिले. भगवान, आम्ही कामाची माणसे, आम्हाला पुष्कळ कामे आहेत, आम्ही जातो. जा, यावेळी जे तुला करणे उचित आहे ते कर. म्हणजे तो मग आपलं असं म्हणाला भगवंताला का बा आम्ही कामात आहो बा, मला कामं आहेत, मी निघतो. आणि मग भगवंत म्हणाला, जा, यावेळी तुला करणे जे उचित आहे ते कर. या शब्दांनी आनंदित होऊन भगवंतांना अभिवादन करून कोसल राजा प्रसेनजित आपल्या मार्गाला लागला. म्हणजे जसं भगवंतानं जे बोलले तेच अगोदर खेमा बोलली होती, तसं उत्तर भेटलं त्याला सेम. का त्यामध्ये तेच त्याचं योग्य उत्तर असते. का त्याला कुठली हे नसतात, म्हणजे त्याला सीमा नसते कुठली. जसे आता बाबासाहेब आहेत काय, नाहीत काय, त्यांचे विचार आहेत, तेच बाबासाहेब. विचार संपले, बाबासाहेब संपले. विचारच वाहणारे लोक असले पाहिजे आणि योग्य विचार वाहणारे लोक असले पाहिजे. काहीतरी तोडून मरडून काही द्यायचं असं नाही. बाबासाहेबांच्या विचारधारेचं आता संशोधन झालं पाहिजे. कुठल्या विचारधारेला बाबासाहेबांनी घेऊन पुढे जायला सांगितलं बा, याचं संशोधन झालं पाहिजे. कारण हे सगळ्या बाबी आवश्यक आहे. आणि फार एकत्र कशी येतील याच्यावरही आपल्या याच्यात संशोधन केंद्र असलं पाहिजे. का समाजा विखुरलेला काय, एक मुठीनं एक रूपानं तो काम का नाही करत, याच्यावरही संशोधन झालं पाहिजे. आणि त्यासाठी बा कुठल्या बाबीचं प्रयोग करावं लागन, काय त्याच्यावर कृती कार्यक्रम करावं लागन, आहे का नाही. हे मोठमोठे जे विद्वान लोक आहेत समाजामध्ये, जे फार अभ्यासक आहेत, हे आपत्र एक असं अलग अलग काम कोण करतात बा, एकत्र राहून का काम करत नाही, आहे का नाही. म्हणजे यांना बा एकामेकाच्या खाली काम करायला काही हे वाटते का. असं मोठमोठे माणसांनी एकत्र आले का आपोआप मग जे लहानशे लोक असतात ते आपोआप जुळतात मग, आहे का नाही. या सगळ्या बाबी असतात. म्हणून वरचा जो समूह आहे तोच एकत्र आला पाहिजे. कारण याच्यामुळे मग काही लोक इकडे जातात, काही तिकडे जातात, काही तिकडे जातात, विखरून जाते काम. त्या कामाला काही न्याय नाही भेटत. जसं आता महाबोधी विहार मुक्ती आंदोलनाचं त्याआधी थोडंसं हे काम झालेलं आहे. इकडं आंदोलन वेगळं चालू आहे, तिकडं आंदोलन वेगळं चालू आहे. ते यांच्याबद्दल काहीतरी बोलतात, त्यांच्याबद्दल काहीतरी बोलतात. एकत्र मिळून जर काम केलं तर काहीतरी त्याचं आउटपुट होते. जसे समजून घ्या, एखाद्या तलाव खोदायचा आहे का बा, गावाले पाणी नाही पुरत, तलाव खोदायचा आहे. अलग अलग तलाव खोदतील तर काम होईन काय, एकत्र खोदतील तर लवकर तयार होईल तलाव, पाणी पण चांगलं भेटन, आहे का नाही. तसं असते ते, एकत्र काम करणं फार आवश्यक आहे. तर आपण आता इथेच थांबूया. साधू साधू साधू.